आपल्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवार म्हणून उभे असलेले आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले सगळ्यांचे लाडके गुंड्या भाऊ, त्यांना आपण सगळे श्री रामगोंडा गुंड्या भाऊ म्हणतात. सगळ्यांना माहिती आम्ही गुंड्या भाऊ म्हणून ओळखतो. तसेच आपल्या त्यांचा प्रभाग 9 ब मधून आहे आणि 9 अ मधून उमेदवार म्हणून सौदर्शना चंद्रकांत कुंभार वहिनी या आपल्या प्रभागाच्या नगरसेवक तुमची सेवक म्हणून त्या उमेदवारीसाठी उभे आहेत. तर तुम्हाला आता ते सगळ्यांना माहीतच असेल, तुमचे जवळचे आहेत, दररोजचे तुमचे बघणार आहे, तुमची भेट त्यांची दररोज होतच असणार आहे. तुम्हाला मला काय त्यांच्याबद्दल जास्त मला वाटत नाही सांगायची गरज आहे. तसेच आताच जे एकदम भाषण छान पद्धतीने ज्यांनी एकदम सगळं साहेबांचं काम असेल, राष्ट्रवादी पक्षाचं काम असेल, तसेच तुमच्या प्रभागामध्ये झालेल्या कामाची चांगलीच पद्धतीने आपल्या जे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले श्री महेश महादेव तुर्भटमठ दादा अण्णा ज्यांना म्हणतात ना, बरोबर ना, ते उमेदवार म्हणून उभे आहेत आणि सगळ्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे. माहितीये की नाही? फक्त मी असं मानव हलवलेले असं बघायला आलेले नाही. खरं तर मी काय इथं पोकळा गप्पा मारण्यासाठी नाही आलेले. मी जे आता जी निवडणूक आहे, आता जी नगरपालिकेचं इलेक्शन आहे, हे ह्यांच्यासाठी नाही. हे उमेदवार कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, चिन्ह आहे, हे तर बरोबर आहे, बघायला पाहिजे. पण ही निवडणूक खरं म्हणजे ही कुणाची आहे? तुमच्यासाठी. ही किती महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे. तर त्यांनी सगळी कामं व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेली आहे की त्यांनी एवढ्या वर्षामध्ये, ही तर पंचवार्षिक निवडणूक आहे, पण गेली 4 वर्ष काहीच म्हणजे कोणाचीच प्रशासनाच्या हाताखाली नगरपालिका होती आणि कुणीही म्हणजे कोणत्याच ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही कामं होत नव्हती. सगळे जे हे प्रशासन बघत होतं. पण त्या काळामध्ये सुद्धा आपले जे उमेदवार आहेत, गुंड्या भाऊनी असतील, कुंभारवाहिनी असतील आणि सगळ्यांनी जे जे साहेबांच्या हाताखालची जे तालिमीमध्ये तयार झालेली लोक आहेत, त्यांची फक्त राजकारण म्हणजे सत्ता मिळवायची आणि मग जिंकून यायचं आणि मग 5 वर्ष बघायचं नाही, अशी लोक अजिबात नाही. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. अगदी तळमळीनं मी एकदम साहेबांना जवळून बघितलेलं आहे. एवढी तळमळ त्यांची सकाळी 6 वाजल्यापासून उठून दररोज कधीच सांगत नाही की असं दुखायला लागले किंवा का. तुम्हाला सगळ्यांना माहिती कित्येक वर्षापासून 30-40 दररोज त्यांचं जे शेड्यूल फिक्स असते, त्यांचं टाइम टेबल, त्या टाइमला ते हजर असतात. लोकांची कित्येक, आता महिलांना वेगळं सांगितलं ना, कुणी आपल्या गल्लीतल्या महिला दुपारच्या टाइमला येऊन बसतात, कुणीतरी आपल्या घरातलं काहीतरी सांगतंय आणि आपण ते ऐकल्यानंतर एखादीचं दुःख वेदना ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात टेन्शन येते की नाही, तिचं बघून आपल्याला पण एकदम टेन्शन आल्यासारखं वाटतं. बाहेर एकदम वाटते का नाही तुम्हाला? मला वाटते बघ. तुम्हाला वाटते का नाही? मग तुम्ही विचार करा, दररोजची एवढी माणसं, जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातली लोक येऊन जाऊन आपलं सगळं कामं घेऊन आणि वेगवेगळ्या प्रकारची अगदी गल्ली गल्ली ते तळागाळापर्यंतची लोक येऊन साहेबांना भेटतात. घरातली असू द्या, बाहेरची गावातली असू द्या, आपल्या शहरातली असू द्या, कित्येक अशी कामं घेऊन येतात आणि त्यांना सांगतात आणि सगळ्यांची व्यवस्थितपणे साहेब समजून काढून त्यांना त्यांची अडचणी दूर करण्याचं काम आपले मुश्रीफ साहेब करतात. बरोबर आहे की नाही? तुम्ही तर बघितलंय त्यांना जवळ, आमच्यापेक्षा जास्त वेळ ते तुमच्या सगळ्यांसोबत झालं. आम्ही तर फक्त पेपर मध्ये वगैरे त्यांना बघत असतो, टीव्हीवर बातम्या की बघायचं तेव्हाच आम्हाला दिसते. घरी जरी असली की ते दाराच्या पलीकडेच असतात, आम्हाला काय ते नाही. पण त्यांची जी तळमळ आहे लोकांच्यासाठी, म्हणजे माझी लोक आहेत, त्यांच्या गरजा पूर्ण करायची जी तळमळ आहे, त्यांची जी जिज्ञासा आहे, मला त्यांच्यासाठी अजून मी हे काम केलंय, आता ही योजना त्यांना केली म्हणून बस असं नाही. अजून काय काय मी त्यांच्यासाठी चांगली चांगली या योजना माझ्या भागातील लोकांसाठी आणून त्यांना एकदम गोलपर्यंत, गोरगरिबापर्यंत पोहोचण्याची जी तळमळ आहे. आणि या सगळ्यामध्ये ही काम करणारी जी ही व्यक्ती, सगळे मुलं असतील, त्याचा गुंड्या भाऊ असतील, सगळे उमेदवार आहेत आणि हे सातत्याने ते करत आहेत. फक्त राजकारण म्हणजे सत्ता त्यांनी मिळवलेली नाही, त्यांना काय तळमळ आहे लोकांची कामं करायची, त्यांच्यापर्यंत त्यांच्या गरजा पूर्ण करायची. आणि नगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे हे तुमचं कशासाठी आहे? जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर घराबाहेर येता, पहिला कॉल तुम्हाला समजा देवळात जायचं असेल, कुठं जायचं, रस्ता जर चांगला नसेल तर तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय? आणि तिचं एकदम छान असं डांबरीकरण केलेलं असेल तर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? एकदम स्वच्छ वातावरण, कचरा नसेल आपल्या गल्लीमध्ये, आपल्या भागामध्ये,
किंवा पाणी नियमितपणे स्वच्छ आपल्याला प्यायला येत असेल, घरात नळ येत असेल, गटारी स्वच्छ असतील, तर आपल्याला सुद्धा आपल्याला वाटतं की आपण एक छान ठिकाणी एकदम व्यवस्थित आपलं सगळं चांगल्या ठिकाणी आपण राहतो, बरोबर आहे का नाही? मग हे सगळी कामं करणारी लोक ही आहेत. मी एवढ्या तळमळीने तुम्हाला याच्यासाठी सांगते आहे की आम्हाला खात्री आहे की आमच्या तालिमीमध्ये म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या तालिमीमध्ये ही लोक तयार झालेली आहेत. त्यांचं पहिला प्राथमिकता ह्याच्यासाठी त्यांची असते की रस्ते, गटारी, काय नियमित त्यांना स्वच्छतेचं जे स्वच्छ पाणी प्यायला मिळावं, वापरायला मिळावं, त्यांना चांगल्या त्यांच्या प्रभागामध्ये जे काही अडचणी असतील, सांस्कृतिक भवन वगैरे असतील, अभ्यासिका असतील, ह्याच्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असते. आता इथं सगळे ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, त्या सगळ्या समस्या त्यांच्या सेवा त्यांना पुरवणे, तसेच महिलांसाठी सुरक्षित वातावरण अगदी महत्वाचं आहे ते त्यांना देणे. तसेच आता बचत गटासाठी भरपूर महिला असतील, त्यांना काय काय त्यांना म्हणजे त्यांना मदत करता येईल. हे अशी बारीक बारीक जे कामं असते जे ते अगदी खोलपर्यंत निघून घरापर्यंत योजना आणून तुमच्या दारात देतात की नाही, करतात की नाही? हो, बोलायची वेळ असं नाही. आपल्या मोठ्या भाऊला आपण आणि कुंभार बहिणीला आपण जर पाठिंबा दिला, तुम्ही तर त्यांना, मला तर माहिती एवढी संख्या बघून असं वाटतं की तुमचा विजय तर नक्की होईलच, पण आपल्याला त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचंय. म्हणजे त्यांचं नाव जर साहेबांकडे पुढे गेलं की एवढ्या उच्चांकी मतांनी जर ते पुढे आले तर तुम्हाला माहितीये की मग आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहे, बरोबर ना? अर्थ खाता त्यांच्याकडे आहे. तिजोरीची किल्ली ज्या खात्याकडे असेल, मग ते कशी निधी खेचून आणायचा आणि मग तर साहेबांना तर सांगायची गरज नाही. मग तुमच्या गरजा तर 100% पुढच्या 5 वर्ष बोलायची पण गरज लागणार नाही. होणार की नाही पूर्ण, त्याची तुम्ही खात्री घ्या. म्हणजे जर का तुम्हाला काही तुमच्याकडून काही तक्रार असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता, आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. हे पण बाब तुम्ही लक्षात घ्या. नगरपालिकेमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात, आपला माणूस जे आपण निवडून देतो ते आपल्याला संपर्क साधायला आपल्याशी जवळ आहे का नाही ते बघायला पाहिजे. ते काम करण्यामध्ये सक्षम आहे का नाही, सगळ्या योजना खोलपर्यंत नेऊन घेऊन देणाऱ्यांमध्ये त्याच्यामध्ये सक्षमता आहे का नाही. मग पक्षाचे जे नेते असते त्यांच्याशी त्यांची कॉन्टॅक्ट किती आहे, म्हणजे आपल्या अडचणी त्यांचे अशी तरुण मंडळाला माहित असते की कशी काम. आता मुलं इथं भरपूर संख्येमध्ये तरुण दिसायला लागले, त्यांचे काही नोकरीसाठी काही अडचणी असतील, त्यांना क्रीडामध्ये इच्छा असते, त्याच्यासाठी काय पाहिजे असतील, तर अशी भरपूर कामं जी असतील जे नगरपालिकेमध्ये येतात ते आपले उमेदवार चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते पुरवू शकतात याची खात्री मला आहे. त्याची तुम्हाला खात्री देण्यासाठी मी इथं आलेली आहे. आणि तुम्ही एकदम निष्काळजीपणाने एकदम न विचार करता तुम्ही जर घड्याळाला मत दिलं तर तुम्हाला माहिती की पुढची 5 वर्ष काय आपल्याला एकदम टेन्शन फ्री, म्हणजे मालकीमध्ये काहीही आपल्याला अडचण नाही, बघा रिलॅक्स होऊन बघू शकता. जिथं जिथं घड्याळ बटन दिसेल, इथं मला वाटतं तीन घड्याळ, एका व्यक्तीला 3 बटन दाबायचे एका टाइमला. नुसतं एक बटन दाबलं झालं मग असं गडबड करू नका. व्यवस्थित घड्याळचं चिन्ह नाव बघा, त्याच्या पुढे चिन्ह बघा, घड्याळ आणि खाट 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 असे कसे कसे 3 खाट खाट बटन दाबायचं आणि सगळ्यांना सांगायचं आपलं मत भरपूर आपल्याला उच्चांकी मताने विजयी करून द्यायचे आपले उमेदवार. तर तुम्हाला आम्हाला त्यांना पण उत्साह येईल ना काम करण्यामध्ये की मी एवढी तळमळीने माझ्या प्रभागामध्ये काम केलंय, माझ्या लोकांनी मला एवढ्या छान मतांनी विजयी करून दिले, मग त्यांना अजून 5 वर्ष ऊर्जा पाहिजे की नाही काम करायला. पाहिजे 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 ना, मग असं बोला ना, म्हणजे मला वाटेल की कुणाला तरी बोलायला हे सगळ्या बाबी आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते मनात धरून अशा वेळेला निवडणुकीच्या टाइमला बरेचसे लोक आपल्याला वेगवेगळे आमिष देतात, काही ना काही सांगतात, आम्ही असं करू तसं करू, हे देऊ ते देऊ, आम्ही तुमचे चांगले काम करू. पण तुम्हाला सुद्धा माहिती नंतर एकदा निवडून आले की ते कोणी विचारतो आपल्याकडे सुद्धा बघत नाही. आता तुमचा जो हा भाग आहे प्रभाग आहे याला एवढं त्यांनी सगळे काम मला सांगितले, मी बघितलं ते पुस्तक बघून पण मला आश्चर्य वाटलं, एवढी छान चांगली कामं त्यांनी सगळी लोकांपर्यंत पोहोचवली. आता आपल्या प्रभागाला स्मार्ट प्रभाग कसा बनवायचा ह्याच्याकडे त्यांचा मला वाटते जास्त लक्ष असेल. ह्याच्या तुम्ही सगळ्यांनी खात्री करून घ्यावी. आणि आपल्यासाठी एक तुमचं मत हे तुम्ही द्यायला लागला ते भाऊसाठी नाही, तुमच्या
भविष्यासाठी तुम्ही द्यायला लागला, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही द्यायला लागला आणि आपल्या प्रभागाची ती दिशा ठरवणार आहे की आपला प्रभाग पुढच्या 5 वर्षाला कसा दिसेल हे तुम्हाला जर ठरवायचं असेल तर तुम्ही घड्याळ या चिन्हाला भरघोस मताने विजय बटन दाबा आणि आपल्या उमेदवारांना विजयी करून द्या. देणार की नाही? देणार. तर आपलं चिन्ह कोणतं? कोणतं आहे? मागं आवाज येईना झालाय. घड्याळ. कोणत्या तारखेला आपलं मतदान? 2 तारखेला. 2 तारखेला. सांगायची गरज लागायला नाही पाहिजे. पटापट काम आवरायची, काही राहिली तर सोडून याच्यात मतदान करायचं. ते महत्वाचं आहे. मग आपल्याला पुढचे 5 वर्ष निवांत. हा, तर काय करणार? घड्याळ चिन्हाला मतदान करणार. मग मला सांगा बरं, खाताना घड्याळ. दुसरं काही चिन्ह डोक्यात ठेवायचं नाही. खाताना, उठताना, बसताना, येताना, जाताना, झोपताना. काय म्हणणार? हे तुम्ही स्त्री शक्तीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. फार एकदम आपल्या मनावर असते. जर आपली पुरुष मंडळी जर इकडे तिकडे त्यांचं मन डोलत असेल, सांगत असेल तर आधी सांगा घड्याळाला मतदान दिलं तरच ताट देईल, तरच ताट पुढं. नाही तर असं ठणकावून तुम्ही सांगितलं तरच ते होईल. करणार की नाही? आपल्या गुंडभाऊसाठी, सुश्री साहेबांसाठी आणि स्वतःसाठी. एवढंच इथं बोलते या निमित्तानं. आणि सगळे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. मला बोलण्यासाठी जास्त काही ठेवलेलं नाही. अगदी व्यवस्थितपणे. आणि तुम्हाला पण माहिती आहे कुंभार वहिनीच्या बद्दल पण तुम्हाला माहिती आहे. आणि तसेच आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी जे आपले दादा उभे आहेत त्यांना पण आपण निवडून द्यायचं. ते महत्वाचं. ते असतील तर मग खाली व्यवस्थितपणे सुरळीतपणे काम चालते. म्हणून आपण तिन्ही उमेदवार, आपले नगराध्यक्ष आणि आपल्या प्रभाग 9 मधले दोन्ही उमेदवार यांचं चिन्ह घड्याळ आहे. तिघांचं तिन्ही बटन तुम्ही व्यवस्थितपणे दाबा आणि आपल्या स्वतःसाठी हे मतदान करा. एवढंच या निमित्ताने बोलते आणि माझे हे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.